Namaskar and good day all the students. I am Kiran Sali sir. Once again I welcome you all in my next video. Today I am going to teach you English grammar and today my topic is function. Friends, SSC बोर्डच्या परीक्षेत तुम्हाला फंक्शन या टॉपिकवर अप्रॉक्सिमेटली 9 मार्काचे विचारण्यात येते. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे की एकूण 3 प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. पहिला प्रश्न मॅच द सुटेबल फंक्शन विथ द सेंटेन्स म्हणजे फंक्शनची योग्य जोड लावा. यात क्वेश्चन नंबर 32, 33, 34 असतो. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न चूज द ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स टू द फंक्शन टू कंप्लीट द कन्व्हर्सेशन म्हणजे 4 विकल्पातून योग्य फंक्शनचा विकल्प निवडून डायलॉग किंवा कन्व्हर्सेशन पूर्ण करा. यात प्रश्न क्रमांक 35, 36, 37 असतो. आणि तिसरा प्रकारचा प्रश्न कंप्लीट द सेंटेन्सेस यूजिंग द फंक्शन इन द ब्रॅकेट म्हणजे कंसातील योग्य फंक्शनचा उपयोग करून वाक्य अर्थपूर्ण बनवा. त्यात प्रश्न क्रमांक 38, 39, 40 असतो. तर चला मित्रांनो, आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक स्मॉल पॅरेग्राफ दिसत आहे. चला आपण त्या पॅरेग्राफला वाचून त्यात काही शब्दसमूहाखाली अंडरलाईन केलेल्या आहेत त्याला समजून घेऊया. सापुतारा इज अ फेमस हिल स्टेशन इन द डांग डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात. सापुतारा हे एक गुजरातमधील डांग जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणजे हिल स्टेशन आहे. इट इज 156 किलोमीटर फ्रॉम सुरत. ते सुरतपासून 156 किलोमीटर दूर आहे. टू अट्रॅक्ट मोर टुरिस्ट, गुजरात टुरिझम कॉर्पोरेशन ऑर्गनाइज मॉन्सून फेस्टिवल एव्हरी इयर इन द मंथ ऑफ ऑगस्ट. जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी गुजरात पर्यटन विभाग हा प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात मॉन्सून फेस्टिवलचे आयोजन करतो. फ्रेंड्स, या पॅरेग्राफवर आधारित 3 प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. पहिला प्रश्न वेअर इज सापुतारा लोकेटेड म्हणजे सापुताराचे स्थान कोठे आहे, कंसात लोकेशन म्हणजे स्थळाविषयी प्रश्न. दुसरा प्रश्न हाऊ फार इज द हिल स्टेशन फ्रॉम सुरत म्हणजे सुरतपासून हे हिल स्टेशन किती दूर आहे. दुसरा प्रश्नसुद्धा लोकेशन स्थळाविषयी आहे. आणि तिसरा प्रश्न वेअर इज द मॉन्सून फेस्टिवल ऑर्गनाइज. मॉन्सून फेस्टिवल केव्हा आयोजित केला जातो हा प्रश्न टाईम म्हणजे वेळेवर आधारित आहे. तर चला मित्रांनो, आपण या प्रश्नांची उत्तरे बघूया. पहिल्या प्रश्नाचे उत्तर सापुतारा इज लोकेटेड इन द डांग डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात. सेकंड, द हिल स्टेशन इज 156 किलोमीटर फ्रॉम सुरत. अँड द थर्ड, द मॉन्सून फेस्टिवल इज ऑर्गनाइज एव्हरी इयर इन द मंथ ऑफ ऑगस्ट. मित्रांनो, तुम्ही बघू शकाल की जी उत्तरे दिलेली आहेत त्या उत्तरांवरती बॉक्स केल्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या उत्तरांद्वारा आपण या ठिकाणी लोकेशन म्हणजे स्थळ आणि टाईम म्हणजे वेळ या वस्तूला इथं दर्शवलेले आहेत. तर मित्रांनो, आपला फंक्शन याचे पहिले टॉपिक आहे डिस्क्रायबिंग लोकेशन अँड टाईम. विद्यार्थ्यांनो, आपला पहिला टॉपिक डिस्क्रायबिंग लोकेशन अँड टाईम म्हणजे स्थळ आणि वेळ कसा वाक्यात दर्शवायचा त्यासाठी आपण या ठिकाणी काही सेंटेन्स घेऊन त्याला समजून घेऊया. फर्स्ट सेंटेन्स महात्मा गांधी वॉज डॅश कंसात लोकेशन म्हणजे स्थळ दर्शवायचं आहे. तर याचे उत्तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. महात्मा गांधी वॉज बॉर्न इन पोरबंदर. सेकंड सेंटेन्स द रॉबोट इज डॅश कंसात प्लेस म्हणजे स्थळ दर्शवायचं आहे. तर त्याचे उत्तर द रॉबोट इज इन द मार्केट ऑर शॉप. रॉबोट मार्केट किंवा शॉपमध्ये आहे. थर्ड सेंटेन्स द ॲन्युअल एक्झाम विल बी डॅश कंसात टाईम दर्शवायचा आहे.
तर याचे उत्तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. द ॲन्युअल एक्झाम विल बी हेल्ड इन मार्च. विद्यार्थ्यांनो, डिस्क्रायबिंग लोकेशन अँड टाईम, स्थळ आणि वेळ कशा रीतीने वाक्यात दर्शवून वाक्य पूर्ण करायचे हे तुम्हाला समजले असेल, तर मित्रांनो त्यावर आधारित काही सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी देण्यात येत आहे. जसे की तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, स्पेसिफाईंग टाईम, वेळ दर्शवून वाक्य पूर्ण करायचे, आणि स्पेसिफाईंग लोकेशन, तसेच स्थळ दर्शवून वाक्य पूर्ण करायचे. मित्रांनो, हे वाक्य तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पूर्ण करावे. फंक्शनच्या पुढच्या टॉपिकला सुरू करण्याआधी तुमच्या स्क्रीनवर कन्व्हर्सेशन म्हणजे 2 डायलॉग दिलेले आहे. ते आधी आपण वाचून समजूया. पहिला डायलॉग. हिरव said, "Hello, I am Hirva Shastri." Kishore said, "Hi, my name is Nandakishore Mistry, but you can call me Kishore." Hirva said, "Nice to meet you, Kishore." Kishore said, "Nice to meet you too. Sorry, can you tell me your last name again?" Hirva, "Shastri, Hirva Shastri." And second dialogue. A said, "Excuse me, can you show me the way to the post office?" B said, "Yeah, sure. Take the first right and then second left." A said, "Thank you so much." B said, "You are welcome." विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काही शब्द किंवा शब्दसमूहाला बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे. जेव्हा आपण डायलॉग बोलतो तेव्हा अशा शब्द किंवा शब्दसमूहाचा आपण उपयोग करतो. तर अशा शब्द आणि शब्दसमूहाला एक्सचेंजिंग नाईसिटीज किंवा प्लेझेंट्रीज असे म्हटले जाते. तर मित्रांनो, फंक्शनचे दुसरे टॉपिक आहे एक्सचेंजिंग नाईसिटीज ऑर प्लेझेंट्रीज. अदर फ्रेजेस युजिंग फॉर एक्सचेंजिंग नाईसिटीज ऑर प्लेझेंट्रीज. इतर शब्द किंवा शब्दसमूह जे एक्सचेंजिंग नाईसिटीज ऑर प्लेझेंट्रीमध्ये उपयोग होतात ते याप्रमाणे आहेत. फर्स्ट, नाईस टू मीट यू, भेटून आनंद झाला. एक्सक्यूज मी, मला माफ करा. आय एम सो सॉरी, मला खूप दुःख वाटतंय. आय एम अफ्रेड, मला भीती वाटते. डीपली रिग्रेटेड, खूप दुःख वाटतंय. बाय द वे, जाऊ दे. सॉरी, माफ कर. हॅव अ नाईस डे. आयदर प्लीज, दोनपैकी एक कृपया. दॅट्स फाईन, दॅट वुड बी ग्रेट. आय हॅव गॉट इनफ, अँड नो, आय एम गुड. विद्यार्थ्यांनो, एक्सचेंजिंग नाईसिटीज आणि प्लेझेंट्रीजची या ठिकाणी काही सेंटेन्स घेण्यात येत आहेत. फर्स्ट सेंटेन्स. डॅश, कॅन यू टेल मी दिस ॲड्रेस. सेकंड सेंटेन्स. टुडे इट इज युअर मॅथ्स एक्झाम. थर्ड, हॅलो, आय एम नेहा. अँड फोर्थ सेंटेन्स, आय फॉरगेट युअर बुक. चला आपण ह्या वाक्यांची उत्तरे बघूया. तर पहिल्या वाक्यात आपण एक्सक्यूज मी लावूया. एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी दिस ॲड्रेस. सेकंडमध्ये बेस्ट ऑफ लक. थर्डमध्ये नाईस टू मीट यू. अँड फोर्थमध्ये पार्डन ऑर आय एम सॉरी. विद्यार्थ्यांनो, ही वाक्य तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहावी. फंक्शनमधील पुढचे टॉपिक आहे डिस्क्रायबिंग ॲक्शन, अर्थात वाक्यात एखादी क्रिया किंवा ॲक्शन दाखवावी. त्यासाठी ॲक्शन वर्ब जसे की प्ले, ईट, थ्रो, कॅच, रीड, जम्प, वॉक वगैरे सारखे ॲक्शन वर्ड्सचा उपयोग करून वाक्य अर्थपूर्ण बनवावे. विद्यार्थ्यांनो, ॲक्शन समजण्यासाठी आपण या ठिकाणी काही सेंटेन्स घेऊया. जसे की कंप्लीट द सेंटेन्स डिस्क्रायबिंग ॲक्शन. द फर्स्ट सेंटेन्स, द चिल्ड्रन. पुढं तुम्हाला ब्लँक दिलेला आहे. तर ह्या वाक्याचे आपण असे उत्तर लिहू शकतो. द चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट. प्लेइंग क्रिकेट याप्रमाणे त्यांची ॲक्शन दाखवली. सेकंड सेंटेन्स, मनीषा डॅश. तर याचं वाक्य आपण असं लिहू शकतो. मनीषा रीड्स अ स्टोरी बुक. मनीषा हे एक गोष्टीचे पुस्तक वाचते. थर्ड सेंटेन्स, द डॉग ब्लँक. याचे उत्तर, द डॉग इज बार्किंग टुवर्ड्स मी. कुत्रा माझ्याकडे भुकत आहे. या ठिकाणी कुत्र्याची भुकण्याची ॲक्शन दाखवलेली आहे.
फोर्थ सेंटेन्स, बंटी ड्रो हिज बायसिकल येस्टरडे. अर्थ, बंटी काल त्याची सायकल चालवत होता. इथं बंटीची चालवण्याची ॲक्शन दाखवलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ॲक्शन वर्बचा उपयोग करून तुम्ही ही क्रिया म्हणजे ॲक्शन दाखवू शकतात. मित्रांनो, डिस्क्रायबिंग ॲक्शनची काही सेंटेन्स तुम्हाला देण्यात येत आहे. तर मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या ॲक्शन वर्बचा उपयोग करून ही वाक्य पूर्ण करून तुमच्या वहीमध्ये लिहावी. फंक्शनचे पुढचे टॉपिक, एक्सप्रेसिंग अल्टरनेटिव्ह चॉईस म्हणजे विकल्प किंवा पसंती देणे. विद्यार्थ्यांनो, हे वाक्य बनविण्यासाठी ऑर, आयदर ऑर, नायदर नॉर सारख्या शब्दांचा उपयोग होतो. ऑर याचा अर्थ किंवा, आयदर ऑर याचा अर्थ दोनपैकी एक, नायदर नॉर याचा अर्थ दोनपैकी एकही नाही असा त्याचा अर्थ होतो. अल्टरनेटिव्ह चॉईस समजण्यासाठी आपण ही वाक्य बघूया. फर्स्ट, अर्पित प्लेज. याचं उत्तर, अर्पित प्लेज आयदर क्रिकेट ऑर चेस. अर्पित क्रिकेट अथवा चेसपैकी एकच खेळतो. सेकंड सेंटेन्स, माय सिस्टर लाईक्स ब्लँक. त्याचे उत्तर आपण असं लिहूया, माय सिस्टर लाईक्स नायदर कुकिंग नॉर वॉशिंग. अर्थ, माझ्या सिस्टरला स्वयंपाक अथवा धुण्यापैकी एकही आवडत नाही. थर्ड सेंटेन्स, द मॅन ड्रिंक्स ब्लँक. द मॅन ड्रिंक्स टी ऑर कॉफी. तो व्यक्ती चहा अथवा कॉफी पितो. एक्सप्रेसिंग अल्टरनेटिव्ह चॉईसची काही वाक्य मित्रांनो तुम्हाला देण्यात येत आहे. या वाक्यात आयदर ऑर, नायदर नॉर अथवा ऑर यांचा उपयोग करून हे वाक्य अर्थपूर्ण बनवून तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यावी. फंक्शनचे नेक्स्ट टॉपिक, डिस्क्रायबिंग पर्सन, थिंग व्यक्ती अथवा वस्तूविषयी चित्रण. व्यक्ती अथवा वस्तूविषयी चित्रण करताना रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा उपयोग होतो. हू, हुज, विच, दॅट ही रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहे. त्याचा अर्थ सहित स्पष्टीकरण पुढच्या पेजवर आहे. अर्थ, हू रिफर्स टू पीपल व्यक्तीसाठी, ज्याचा अर्थ की जो होतो. सेकंड, हुज रिफर्स टू पीपल ऑर थिंग्स व्यक्ती अथवा वस्तूसाठी की ज्याचा अर्थ की, ज्याचे, ज्याची, ज्याचा असा होतो. फोर्थ, विच रिफर्स टू पीपल, थिंग्स, ॲनिमल्स व्यक्ती, वस्तू अथवा प्राण्यांसाठी की ज्याचा अर्थ की, जे, जी, जो. फिफ्थ नंबर, दॅट रिफर्स टू पीपल, थिंग्स, प्लेस वस्तू, व्यक्ती किंवा स्थळसाठी होतो की ज्याचा अर्थ की, जे, जी, जो असा होतो. डिस्क्रायबिंग पर्सन युजिंग हू. हूद्वारा व्यक्तिचित्रण कसे करावे त्यासाठी आपण इथं काही वाक्य घेऊया. फर्स्ट, ही इज द बॉय. तो मुलगा आहे. ही वॉन द फर्स्ट प्राइज. तो प्रथम पारितोषिक विजेता होता. त्याचं उत्तर अशा पद्धतीने लिहू शकतो, ही इज द बॉय हू वॉन द फर्स्ट प्राइज. तो मुलगा आहे की जो प्रथम पारितोषिक विजेता आहे. सेकंड सेंटेन्स, दॅट इज द मॅन ही इज अ डॉक्टर. अर्थ, तो व्यक्ती आहे, तो डॉक्टर आहे. याचं उत्तर, दॅट इज द मॅन हू इज अ डॉक्टर. तो व्यक्ती आहे की जो डॉक्टर आहे. थर्ड सेंटेन्स, गोपाल इज माय अंकल ही लिव्ज इन पुणे. अर्थ, गोपाल माझे काका आहेत, ते पुण्याला राहतात. याला आपण हूने अशा पद्धतीनं जोडूया, गोपाल इज माय अंकल हू लिव्ज इन पुणे. गोपाल माझे काका आहेत की जे पुण्याला राहतात. चला स्टुडंट्स, हूद्वारा सेंटेन्स कसे कंप्लीट करायचे ते आपण बघूया. फर्स्ट सेंटेन्स, राम इज द बॉय डॅश. त्याचे उत्तर, राम इज द बॉय हू विन्स द रेस. राम हा मुलगा आहे की जो रेस जिंकला. सेकंड, राम इज द बॉय हू नोज इंग्लिश. राम हा मुलगा आहे की जो इंग्लिश जाणतो. सेकंड सेंटेन्स, यश इज माय फ्रेंड डॅश. त्याचे उत्तर, यश इज माय फ्रेंड हू इज व्हेरी क्लेवर. यश हा माझा मित्र आहे की जो खूप हुशार आहे. नेक्स्ट आन्सर, यश इज माय फ्रेंड हू हेल्प्स मी एनी टाईम. यश हा माझा मित्र आहे की जो मला केव्हाही मदत करतो.
विद्यार्थ्यांनो, ही 6 वाक्य तुम्हाला देण्यात येत आहे की या ठिकाणी तुम्ही हूचा उपयोग करून ही वाक्य कंप्लीट करावी आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहावी. नाव स्टुडंट्स, आता आपण हूज की ज्याचा अर्थ ज्याचे, ज्याची, ज्याच्या असा होतो त्याद्वारा व्यक्तिचित्रण कसे करावे ते सेंटेन्सद्वारा समजून घेऊया. फर्स्ट सेंटेन्स, मनोज इज द बॉय, हिज बॅग वॉज स्टोलन. मनोज मुलगा आहे, त्याची बॅग चोरली गेली होती. या वाक्यात हूजचा उपयोग आपण अशा रीतीने करूया. मनोज इज द बॉय हुज बॅग वॉज स्टोलन. मनोज हा मुलगा आहे की ज्याची बॅग चोरली गेली होती. सेकंड सेंटेन्स, शी इज सीता, हर ब्रदर इज माय फ्रेंड. त्याचं उत्तर, शी इज सीता हुज ब्रदर इज माय फ्रेंड. ती सीता आहे की जिचा भाऊ माझा मित्र आहे. थर्ड सेंटेन्स, दॅट इज द हाऊस, हिज ऑनर इज अवे. त्याचं उत्तर, दॅट इज द हाऊस हुज ऑनर इज अवे. हे ते घर आहे की जिचा मालक बाहेरगावी आहे. फ्रेंड्स, हुजद्वारा सेंटेन्स कशी कंप्लीट करायची ती आता आपण बघूया. फर्स्ट, दॅट इज प्रिया डॅश. दॅट इज प्रिया हुज मदर इज अ डॉक्टर. ती प्रिया आहे की जिची आई डॉक्टर आहे. त्याला आपण असंही वाक्य बनवू शकतात. दॅट इज प्रिया हुज मॅथ्स इज व्हेरी पुअर. ती प्रिया आहे की जिचं मॅथ्स खूप कच्चं आहे. सेकंड सेंटेन्स, नितीन इज नर्वस डॅश. हे वाक्य हुजद्वारा आपण असं जोडू शकतो. नितीन इज नर्वस हुज रिझल्ट इज नॉट गुड. नितीन हा निराश आहे की ज्याचं रिझल्ट चांगलं न होतं. नेक्स्ट, थर्ड सेंटेन्स, हरीश इज द बॉय डॅश. त्याचं उत्तर, हरीश इज द बॉय हुज फादर मेट मी. हरीश मुलगा आहे की ज्याचे वडील मला भेटले होते. नाव स्टुडंट्स, हुजद्वारा सेंटेन्स कशी कंप्लीट करावी हे तुम्हाला समजलेलं असेल. तुमच्या स्क्रीनवरती एकूण 7 सेंटेन्स तुम्हाला देण्यात येत आहे की ज्यात हुजचा उपयोग करून ती सेंटेन्स कंप्लीट करायची आहेत की जे तुम्ही कंप्लीट करून तुमच्या नोटबुकमध्ये लिहावी. नेक्स्ट टॉपिक स्टुडंट्स, डिस्क्रायबिंग थिंग्स यूजिंग विच ऑर दॅट. विच अथवा दॅट की ज्याचा अर्थसुद्धा की जो असा होतो त्याद्वारा आपण वस्तुचित्रण कशी करावी ती बघूया. फर्स्ट सेंटेन्स, दिस इज द हाऊस, इट वॉज सोल्ड एस्टरडे. अर्थ, हे घर आहे ते काल विकले गेले होते. त्याचं उत्तर, दिस इज द हाऊस विच वॉज सोल्ड एस्टरडे. हे घर आहे की जे काल विकले गेले होते. सेकंड सेंटेन्स, द वॉच इज व्हेरी नाईस, यू जस्ट बॉट इट. या सेंटेन्समध्ये आपण दॅटचा उपयोग असा करू शकतो, द वॉच इज व्हेरी नाईस दॅट यू जस्ट बॉट. हे घड्याळ खूप सुंदर आहे की जे तू आत्ताच खरेदी केले होते. थर्ड सेंटेन्स, दॅट इज द सायकल, आय लॉस्ट इट लास्ट नाईट. या वाक्यात आपण विचचा उपयोग असा करू शकतो, दॅट इज द सायकल विच आय लॉस्ट लास्ट नाईट. ही सायकल आहे की जी काल रात्री हरवलेली होती. नाव स्टुडंट्स, विच आणि दॅट याचा उपयोग करून आपण सेंटेन्स कशी कंप्लीट करावी ती आता आपण बघूया. फर्स्ट सेंटेन्स, टीना हॅज अ पेन डॅश. त्याचे उत्तर, टीना हॅज अ पेन विच इज ब्लॅक. टीनाजवळ पेन आहे की जो काळा आहे. टीना हॅज अ पेन दॅट हर आंट गिफ्टेड हर. याचं उत्तर आपण असं पण लिहू शकतो, टीनाजवळ पेन आहे की जो तिचा काकूनं तिला गिफ्टमध्ये दिलेला होता. सेकंड सेंटेन्स, दिस इज अ पॅरोट डॅश. यात विचचा उपयोग आपण असा करू शकतो, दॅट इज अ पॅरोट विच हॅज अ रेड बीक. हा पोपट आहे की ज्याची चोच लाल आहे. दॅटचा उपयोगसुद्धा आपण करू शकतो, दॅट इज अ पॅरोट दॅट सिंग्स स्वीटली. हा पोपट आहे की जो मधुर रीतीने गातो. थर्ड सेंटेन्स, आय ईट अ केक डॅश. त्यात विचचा उपयोग, आय ईट अ केक विच इज व्हेरी टेस्टी. मी केक खाल्ला की जो खूप टेस्टी होता. नाव स्टुडंट्स, काही सेंटेन्स तुम्हाला देण्यात येत आहे की ज्यात विच आणि डॅटचा उपयोग करून ही सेंटेन्स तुम्हाला कंप्लीट करायची आहे आणि नोटबुकमध्ये लिहायची आहेत. स्टुडंट्स, नेक्स्ट टॉपिक, डिस्क्रायबिंग प्रोसेस
म्हणजे एखादी प्रवृत्ती किंवा प्रक्रिया कशी दर्शवायची ती आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी पॉपकॉर्न कशी बनते ती प्रक्रिया आपण इथं बघूया. फर्स्ट, टेक अ लार्ज पॉट अँड पुट 3 tablespoon ऑफ ऑइल इन इट. एक मोठं भांडं घ्या आणि त्यात 3 चमचे तेल टाका. हीट द ऑइल ऑन अ हाय फ्लेम. तेलाला जास्त आचवर गरम करा. पुट अ कर्नेल ऑफ कॉर्न व्हेन इट पॉप्स अप. pour a quarter cup of corn and cover the pot with a lid. एक मकईचे दाणे टाका. जेव्हा ते वर येईल तेव्हा पाव कप मकईचे दाणे त्यात टाका आणि त्या भांड्यावर झाकण ठेवा. Reduce the flame and shake the pot gently until the corn has popped up. आच कमी करा आणि हळूवार भांड्याला हलवा जोपर्यंत मकईचे दाणे वर म्हणजे फुलत नाही. नेक्स्ट प्रोसेस, एम्प्टी द पॉपकॉर्न इनटू अ लार्ज बाउल. बनलेल्या पॉपकॉर्नला एका मोठ्या वाटक्यात रिकामे करा. मिक्स मेल्टेड बटर अँड सॉल्ट टू टेस्ट. वितळलेले बटर आणि मीठ स्वादप्रमाणे त्यात मिश्रण करा. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो पॉपकॉर्न बनवण्याची प्रोसेस आपण या ठिकाणी शिकली. आता डिस्क्रायबिंग प्रोसेसद्वारा वाक्य कशी कंप्लीट करायची ती आपण आता बघूया. नाव स्टुडंट्स, कंप्लीट सेंटेन्सेस डिस्क्रायबिंग प्रोसेस. प्रोसेस दर्शवून सेंटेन्स कंप्लीट करा. फर्स्ट सेंटेन्स, टेक आउट डॅश. त्यात प्रोसेस आपण अशी दर्शवू शकतो, टेक आउट ऑल थिंग्स फ्रॉम द बास्केट. बास्केटमधून सर्व वस्तू बाहेर काढा. सेकंड सेंटेन्स, क्लीन द डॅश. यात आपण प्रोसेस अशी दाखवू शकतो, क्लीन द टेबल विथ डिटर्जंट मिक्स वॉटर. डिटर्जंट मिक्स पाण्याने टेबलला क्लीन म्हणजे स्वच्छ करा. थर्ड सेंटेन्स, अनप्लग द पॉवर डॅश. त्यात प्रोसेस अशी लिहूया, अनप्लग द पॉवर सप्लाय अँड स्विच ऑफ द लाईट. पॉवर सप्लाय अनप्लग करा आणि लाईट बंद करा. फोर्थ सेंटेन्स, फिल वॉटर डॅश. यात प्रोसेस अशी दर्शवू शकतो, फिल वॉटर इन बकेट फॉर वॉशिंग द क्लॉथ्स. कपडे धुण्यासाठी बादलीत पाणी भरा. नाव स्टुडंट्स, प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही सेंटेन्स देण्यात येत आहे. या वाक्यात प्रोसेस दर्शवून हे वाक्य तुम्ही पूर्ण करून तुमच्या वहीमध्ये लिहावी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण फंक्शन हे टॉपिक पूर्ण केलेला आहे. अँड आय होप दॅट यू अंडरस्टँड दिस टॉपिक. थँक्यू. धन्यवाद.